आज होणार पैसे वितरण. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे. नमस्कार लाडक्या बहिणींनो, आत्ताची सर्वात मोठी अपडेट आलेली आहे लाडकी बहीण योजनेविषयी. आज दिनांक 2 नोव्हेंबर 2025 आणि आत्ताच्या सर्वात मोठ्या अपडेटनुसार आजपासून लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये 3,000 रुपये तर जमा होणार आहेतच, सोबतच 1,700 रुपये बोनस देखील जाहीर झालेला आहे. चला तर जाणून घेऊया सर्वात महत्त्वपूर्ण अपडेट. चॅनलवर जर नवीन आलेला असाल चॅनलला करा सबस्क्राईब आणि व्हिडिओला करा लाईक, जेणेकरून अशा पद्धतीने नवीन अपडेट यूट्यूबवर तुम्हाला सर्वात अगोदर पाहायला मिळतील. तर आत्ताच्या सर्वात मोठ्या खुशखबर आलेले आहे लाडकी बहीण योजनेविषयी. मुख्यमंत्र्यांनी थेट आदेश दिलेले आहेत. लाडक्या बहिणींना 3,000 रुपये आजची आज वितरण करून टाका, अशा पद्धतीचे आदेश जाहीर करण्यात आलेले आहेत. चला तर जाणून घेऊया कोणत्या लाडक्या बहिणींना 3,000 रुपये मिळणार, कोणत्या लाडक्या बहिणींना 4,500 रुपये मिळणार आणि कोणत्या लाडक्या बहिणी लाभापासून वंचित राहणार. संपूर्ण अपडेट. महत्त्वपूर्ण म्हणजे दिवाळी सण तर झालेला आहेच, बहिणींनी अतिशय आनंदात साजरासुद्धा केलेला आहे, परंतु दिवाळी सणाचा बोनस जो आहे तो वितरण करण्याचा राहिला होता आणि त्याच कारणास्तव आता दिवाळीचा स्पेशल बोनस देखील 1,700 रुपये तुमच्या खात्यामध्ये लवकरच जमा करण्यात येणार आहेत. चला तर जाणून घेऊया कोणत्या खात्यामध्ये दिवाळीचा स्पेशल बोनस जो आहे तो जमा होणार आहे, सोबतच कोणत्या लाडक्या बहिणींना या दिवाळी बोनसचा फायदा 100% होणार आहे व कोणत्या लाडक्या बहिणी वंचित राहणार आहे त्याच्याविषयीची डिटेल अपडेट. महत्त्वपूर्ण म्हणजे ऑक्टोबरचा हप्त्यासोबतच हा दिवाळीचा हप्ता देखील येणार आहे, कारण की भरपूर दिवसापासून लाडक्या बहिणी ऑक्टोबरच्या हप्त्याची वाट आतुरतेने पाहत होत्या आणि आज तो दिवस अखेर उजडलेला आहे. आणि आजपासून म्हणजे 1, 2 आणि 3 नोव्हेंबर हे 3 दिवस अतिशय महत्त्वपूर्ण लाडक्या बहिणीसाठी नक्कीच ठरणार आहेत, कारण या 3 दिवसामध्ये 36,000 कोटींचा निधी तो लाडक्या बहिणीच्या खात्यावर वितरण करण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे आणि सोबतच यादी देखील दिलेली आहे. चला तर जाणून घेऊया जिल्ह्यांच्या यादीनुसार कोणत्या जिल्ह्यामध्ये किती तारखेला आणि किती वाजता तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत ते. सर्वात प्रथम म्हणजे भावाने बहिणींना दिलेलं वचन जे ते अखेर पूर्ण केलेलं आहेच आणि याच वचनाच्या पार्श्वभूमीवर आत्ताच 3 आदेश दिलेले आहेत. 17 जिल्ह्यात दिवाळीचं गिफ्ट, दिवाळीचा बोनस तर वितरित करा, सोबत ऑक्टोबरचे पैसेसुद्धा लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये तातडीने जमा करा, अशा पद्धतीचे आदेश उपमुख्यमंत्री साहेबांनी दिलेले आहेत. चला तर जाणून घेऊया नेमकं हे आदेश कोणाला दिले आहेत व नवीन याद्या 2 याद्या ज्या जाहीर झालेल्या आहेत या दोनही याद्या अतिशय महत्त्वपूर्ण नक्कीच ठरणार आहेत, कारण की प्रत्येक यादीनुसार पैशांचं वितरण जे ते प्रत्येक जिल्ह्यामध्ये आणि टप्प्याटप्प्याने जे ते केलं जाणार आहे. सर्वात महत्त्वपूर्ण म्हणजे आत्ताच मिळालेल्या अपडेटनुसार दिवाळीच्या सणानिमित्त दुसऱ्या टप्प्याचं वितरण तर 100% होणार आहे. त्याच्यासोबतच तुम्हाला 3,000 रुपयांचा दिवाळी बोनस तुमच्या खात्यामध्ये जमा केला जाणार आहे. सर्वात प्रथम म्हणजे 1700 यामध्ये ॲड केले जाणार आहेत, कारण की नोव्हेंबर असेल आणि ऑक्टोबर असेल या दोनही महिन्याचे पैसे लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये तात्काळ पाठवण्याचा निर्णय शासनाने GR काढलेला आहे आणि त्याच GRच्या पार्श्वभूमीवर आज सकाळीपासूनच लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये पैसे जमा होण्यास सुरुवातसुद्धा झालेली आहे. तुम्हाला मी स्क्रीनशॉटसुद्धा दाखवणार आहे कोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे जमा झाले, कोणत्या जिल्ह्यांना लाभाचं वितरण जे ते 100% झालेलं आहे व कोणते जिल्हे अजूनही वंचित राहिलेले आहेत त्याच्याविषयी माहिती आपण पाहणार आहोत. त्याच्या अगोदर चालूमध्ये व्हिडिओला एक लाईक लगेच करून टाकायचं आहे मित्रांनो. आता लाईक कशामुळे करायचं तर आम्हाला देखील समजते कोणत्या महिलांना पैशांची गरज आहे आणि ज्या लाडक्या बहिणींना पैशांची गरज आहे त्या लाडक्या बहिणींना पैसे तर आपण 100% वितरण करण्यास हा मदत नक्कीच करणार आहोत. मोठी खुशखबर लाडक्या बहिणींसाठी आलेली आहे. चला तर जाणून घेऊया पार्ट 2 मध्ये. प्रत्येक महिलेनुसार पैशांचं वितरण जे आहे ते होणार आहे. काही लाडक्या बहिणींना 3,000 रुपये मिळणार, काही लाडक्या बहिणींना 4,500 रुपये आणि सोबतच त्यांना 1,700 रुपयाचा बोनस देखील, दिवाळीचा बोनस जो की आला नव्हता तो देखील आता नोव्हेंबरच्या महिन्यामध्ये तुमच्या खात्यावर जमा केला जाणार आहे. त्यामध्ये सर्वात प्रथम असणार आहे 3,000 रुपये कोणत्या लाडक्या बहिणींना मिळणार, हा प्रश्न सर्वांनाच आहे. तर हे पहा, ज्या लाडक्या बहिणींना 15वा 16वा हप्ता आलेला नाही अशा लाडक्या बहिणींना दोन्ही हप्ते एकत्रितरित्या जमा केले जाणार आहेत, ते म्हणजे 3,000 रुपये. त्याच्यानंतर 4,500 रुपये जे आहे ते देखील काही लाडक्या बहिणींना जमा करण्यात येणार आहेत, ते म्हणजे ज्यांच्या लाडक्या बहिणींचे 3 महिन्याचे पैसे पेंडिंग राहिले होते अशा लाडक्या बहिणींना 4,500 रुपयांची रक्कम त्यांच्या खात्यामध्ये जमा केली जाणार आहे. 1,700 रुपये बोनस कोणाला मिळणार तर हे पहा, 1,700 रुपये अशाच लाडक्या बहिणी पात्र आहेत ज्या लाडक्या बहिणीचे नाव यादीमध्ये आहे. चला तर जाणून घेऊया जिल्ह्यांची यादी आणि 3,000 रुपये लाडक्या बहिणींना गिफ्ट कशा पद्धतीने मिळणार आहे. तर ऑक्टोबर आणि नोव्हेंबर या 2 महिन्याचे पैसे मिळून 3,000 रुपयांचं जबरदस्त गिफ्ट लाडक्या बहिणींना 100% मिळून जाणार आहे. यामध्ये भावाने शब्द अखेर पाळलेला आहे आणि याच शब्दाच्या पार्श्वभूमीवर
14वा, 15वा आणि 16वा तीनही हप्ते लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहेत. चला तर जाणून घेऊया जिल्ह्यांची यादी. जिल्ह्यांची यादी मी लगेच तुम्हाला सांगणार आहे, कारण की प्रत्येक आत्ताच शासनाने DBT बटन जे आहे ते दाबलेलं आहे. आणि DBT बटन दाबलं म्हणजे काय, तर पैशांचं वितरण जे आहे ते जोराशोरात सुरू झालेलं आहे. आणि सर्वात महत्त्वपूर्ण म्हणजे हे DBT बटन कोणी दाबलेलं आहे, तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब सोबतच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब या सर्वांनी मिळून DBTचं बटन जे आहे ते दाबलेलं आहे. आणि याच त्यामुळेच आता पैशांचं वितरण जे आहे ते तातडीने तात्काळ 12 जिल्ह्यांची यादी त्यांनी जाहीर केलेली आहे. सर्वात अगोदर या जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण जे आहे ते केलं जाणार आहे. हे जिल्हे अतिशय महत्त्वपूर्ण नक्कीच ठरणार आहेत, कारण की याच जिल्ह्यामध्ये सर्वात अगोदर पैशाचं वितरण होणार आहे. आणि या जिल्ह्यामध्ये मुख्यमंत्र्यांचा आदेश देखील त्याच पद्धतीने आलेला आहे. चला तर जाणून घेऊया या 12 महत्त्वपूर्ण जिल्ह्यांची यादी. सर्वात मोठी अपडेट आहे मित्रांनो, यादी पाहण्याच्या अगोदर तुम्हाला KYC करण्याचं बंधनकारक सांगत आहे मी, कारण की ज्या लाडक्या बहिणी KYC करतील त्या लाडक्या बहिणींना सुरळीत हप्ते जे आहे ते सुरू राहणार आहेत. आणि ते KYC करायची लास्ट डेट मित्रांनो 18 तारीख आहे. 18 तारखेच्या आत तुम्ही सर्वांनी KYC करून घ्या. आणि KYC संदर्भात काही प्रश्न असतील तर लगेच तुम्ही खाली कमेंटमध्ये विचारू शकता. तर सर्वात प्रथम म्हणजे आजपासून पैसे जमा होण्यास सुरुवात अखेर झालेली आहे. आणि ही सुरुवात कशा पद्धतीने झालेली आहे, तर हे पहा, पैसे प्रत्येक लाडक्या बहिणीच्या खात्यावर जमा होत आहेत. त्यामध्ये तुम्ही देखील समाविष्ट 100% असणारच आहेत, त्यामध्ये काही वाद नाही. परंतु ज्या लाडक्या बहिणींना पैसे मिळाले नाही त्यांनी काय करायचं, तर हे पहा, आनंदाची बातमी देखील आलेली आहे. ऑगस्टचे पैसे राहिले असतील, सप्टेंबरचे राहिले असतील किंवा ऑक्टोबरचे राहिले असतील, तर सर्व पैसे जे आहेत ते आज सकाळपासूनच 12 जिल्ह्यामध्ये 36 तासाच्या आत हे पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा केले जाणार आहेत. आणि यादीनुसारच पैशांचं वितरण आहे, त्यामुळे यादी लक्षात घ्या मित्रांनो तुम्ही. ही यादी तुम्हाला मी सांगत आहे पार्ट 3 मध्ये. चला तर जाणून घेऊया पार्ट 3 सुरुवात करूया. आजपासून पैशांचं वितरण होणार आहे. मुख्यमंत्र्यांचे थेट आदेश तर आलेले आहेतच, परंतु सर्वात प्रथम म्हणजे हे पैसे जे आहेत ते 3 टप्प्यामध्ये वितरित केले जाणार आहेत. 14वा हप्ता असेल, 15वा हप्ता असेल, 16वा हप्ता असेल, 3 हप्ते एकूण 3 टप्प्यामध्ये वितरित जे आहे ते करण्यात येणार आहे. 3 टप्पे अतिशय महत्त्वपूर्ण नक्कीच ठरणार आहेत, कारण की प्रत्येक टप्प्यानुसार काही निवडक जिल्ह्यांची यादी आहे आणि त्याच यादीनुसार पैशांचं वितरण देखील केलं जात आहे. त्यातील पहिला आदेश दिलेला आहे जिल्ह्यांची यादी आपण पाहूया. त्याच्या अगोदर महिला मंत्री आदिती तटकरे यांनी काय सांगितलेलं आहे, सर्व लाडक्या बहिणींना सूचित करण्यात येते 18 तारखेच्या आत KYC तुम्ही तातडीने करून घ्या. आणि KYC झाली की नाही चेक करा, कारण KYC झाली असेल तरच तुम्हाला पैशांचं वितरण जे आहे ते 100% होणार आहे व लाभाचं वितरण देखील तुमच्या खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे. MHADBTने देखील महत्त्वाचं पाऊल उचललेलं आहे. महत्त्वाचं पाऊल म्हणजे असं की त्यांनी डायरेक्ट आदेश दिलेले आहेत. मुख्यमंत्र्यांनी DBTला आदेश दिलेले आहेत, सर्व माझ्या लाडक्या बहिणींना पैशांचं वितरण तातडीने झालंच पाहिजे. कुठल्याही प्रकारची दिरंगाई उशीर अजिबात जमणार नाही. आता उशीर नाही, आता फक्त पैसेच वितरण, अशा पद्धतीचे आदेश MHADBTला यांनी दिलेले आहेत. MHADBTने स्वीकार केलेला आहे, आम्ही लवकरात लवकर होईल तेवढ्या पद्धतीने पैशांचं वितरण जे ते आम्ही करून टाकणार आहोत. मुख्यमंत्र्यांनी 3 आदेश सर्वांना दिलेले आहेत. सर्व बँका असतील, महिला व बालविकास मंत्रालय असेल किंवा DBT संघ असेल, प्रत्येकाला 3 आदेश आलेले आहेत. आणि याच आदेशाच्या पार्श्वभूमीवर पैशांचं वितरण जे आहे ते केलंच जाणार आहे. सर्वात महत्त्वपूर्ण म्हणजे लाडक्या बहिणींना यादी जाहीर केलेली आहे. पात्रता यादी असेल, अपात्रता यादी असेल आणि पेंडिंग यादी असेल. या 3ही याद्या अतिशय महत्त्वपूर्ण नक्कीच ठरणार आहेत, कारण की प्रत्येक यादीनुसार पैशांचं वितरण त्यामध्ये असणार आहे. प्रत्येक यादीनुसारच पैसे जे आहे ते पाठविले जाणार आहेत. सर्वात पहिली यादी असणार आहे पात्रता यादी. पात्रता यादीमध्ये ज्या लाडक्या बहिणी KYC करतील, सर्व गोष्टी करतील, त्या लाडक्या बहिणींना 100% लाभाचं वितरण तर होणार आहेच. परंतु जर तुमचं नाव चुकून अपात्रता यादीमध्ये गेलं असेल तर हे पहा, टेन्शन घेऊ नका, काळजी करू नका. त्याच्याविषयी तुम्हाला एक सांगू इच्छितो, जर अपात्रता यादीमध्ये नाव असेल तर तुम्हाला त्यासाठी नेमकं काय करायचं आहे, तर हे पहा, त्यासाठी तुम्हाला काम करायचं आहे ते म्हणजे KYC करून घ्या. सर्व गोष्टी क्लिअर करा. तुमचं नाव देखील अपात्रतेमध्ये निघून पात्रता यादीमध्ये 100% जाईल. तर आता नवीन जिल्ह्यांची यादी आहे मित्रांनो. 36 जिल्हे आहेत आणि 3 दिवसामध्ये या सर्व 36 जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण जे आहे ते जोरात केलं नक्कीच जाणार आहे. तर त्यातील जिल्ह्यांची यादी पाहूया. सर्वात प्रथम वितरण जे आहे होणार आहे ते म्हणजे छत्रपती संभाजीनगरवरून, त्याच्यानंतर असणार आहे अहिल्यानगर, बीड, परभणी, लातूर, धाराशिव, सोलापूर, पुणे, नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबार आणि बुलढाणा. तर या जिल्ह्यामध्ये आजपासून वितरण सुरू केलं जाणार आहे. आज या जिल्ह्यामध्ये सकाळी 8:30 वाजल्यापासून तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होण्यास सुरुवात नक्कीच होणार आहे. आणि सोबतच जे जिल्हे राहिले असतील, मग ते अमरावती असेल किंवा यवतमाळ साईडचा परिसर असेल किंवा गडचिरोली साईड असेल, तर त्या ठिकाणी उद्या पैशांचं वितरण केलं जाणार आहे. आणि परवा दिवशी मग पुणे असेल, रायगड असेल, सांगली, सातारा, रत्नागिरी, कोल्हापूर, सोलापूर
तर त्या ठिकाणी परवा दिवशी पैशांचं वितरण जे ते केलं जाणार आहे. तर अशा पद्धतीने 3 दिवसामध्ये 36 जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण जे ते व्यवस्थित पद्धतीने होणार आहे. आणि काही बँकांना तातडीचे आदेशसुद्धा देण्यात आलेले आहेत. पैसे तातडीने वितरित करा, कुठल्याही बँकेमध्ये गर्दी होता कामा नये, या हिशोबाने प्रत्येक बँकेवाल्यांनी पैसे जे ते लवकरात लवकर वितरित करा असं त्यांनी सांगण्यात आलेलं आहे. चला तर जाणून घेऊया. इतरही राहिलेली माहिती आपण पुढे पाहणार आहोतच. त्याच्या अगोदर तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छितो मित्रांनो. सर्वात प्रथम म्हणजे तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल ना, लगेच लाईक कर आणि सबस्क्राईब करून टाका, कारण की माहिती जी आहे ती तुमच्यासाठी अतिशय जबरदस्त आहे. आणि आपल्या सबस्क्रायबरसाठी 5 मोठ्या गिफ्टची माहिती देखील मी तुम्हाला सांगणार आहे. ती गिफ्टची माहिती काय असेल तर हे पहा. लाडकी बहीण योजनेच्या वर्षपूर्तीनिमित्त म्हणजे लाडकी बहीण योजनेला 1 वर्ष पूर्ण झालेलं आहे. आणि याच आनंदामध्ये लाडकी बहिणीसाठी 5 गिफ्ट शासनाने जाहीर केलेले आहेत. त्यातली 3 गिफ्ट मी तुम्हाला आत्ता सांगतो आणि येणारे 2 गिफ्ट येणाऱ्या व्हिडिओच्या मध्ये असणार आहेत. तर त्यातील पहिलं गिफ्ट असणार आहे शिलाई मशीन योजना, सिलाई मशीन योजना जी असणार आहे. या सिलाई मशीन योजनेसाठी तुम्हाला तातडीने अर्ज करायचे आहेत, कारण की ज्या लाडकी बहिणी सिलाई मशीन योजनेसाठी अर्ज करतील अशा लाडकी बहिणींना 100% सिलाई मशीनचं वितरण जे आहे ते होणार आहे. आणि त्याच्यानंतर पैठणी साडी देखील लाडकी बहिणींना वितरित केली जाणार आहे. ज्या लाडकी बहिणी सर्व गोष्टी पूर्ण करतील अशा लाडकी बहिणींना. आणि सोबतच इलेक्ट्रिकल पंखा देखील आहे. तर अशा पद्धतीने वेगवेगळ्या वस्तू देखील तुम्हाला मिळणार आहेतच. त्यासाठी आपल्या चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, कारण की हे अर्ज कशा पद्धतीने करायचे त्याच्याविषयी आपण माहिती येणाऱ्या व्हिडिओच्या माध्यमातून देणारच आहोत. आता सर्वात प्रथम पैसे आले नसतील तर हे कामं करा. हे कामं केले की 100% लाडकी बहीण योजनेचे पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा होऊन जातील. आधार सीडिंग चेक करा, बँकेमध्ये जाऊन KYC करा, लाडकी बहीण वेबसाईटवर देखील KYC करा. 2.5 लाखाचा उत्पन्नाचा दाखला असेल तर तो काढून घ्या एकदा. आणि पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड तयार ठेवा, कारण की अंगणवाडी सेविका तुमच्या घरी येऊन चौकशी करून तुम्हाला पैसे मिळणार की नाही किंवा द्यायचे की नाही ते चेक करणार आहे. त्यामुळे सर्व गोष्टी रेडी ठेवा. जसे अंगणवाडी सेविका चेकिंगला येतील तसे तुम्हाला पैसे फॉर्म अप्रूव्ह होईल व सर्व गोष्टी क्लिअर कट होतील. तर अशा पद्धतीने मित्रांनो आता तुम्हाला पैसे पडले, स्क्रीनशॉट देखील दाखवतो. काही लाडकी बहिणींना 3,000 रुपये पडलेत, काहींना 4.5. तर अशा पद्धतीने पुन्हा आज पैसे वाटप झालेले आहेत. आणि याचा सर्व महिलांना नक्कीच आनंद नक्कीच होणार आहे, कारण की पैशाची रक्कमच तेवढी वितरित केली जात आहे. प्रत्येक लाडकी बहिणींना पैसे जे ते मिळत आहेत. चला तर भेटूया परत पुन्हा अशा नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.